The children in Mr. Bhatt's class are reading stories this morning. They are reading about a jungle and zoo. The monster in Mr. Bhatt's class isn't reading stories this morning. It's painting suns and stars on Anna's shoe. The children in Mr. Bhatt's class are having their lunch now. They are eating fish and chips and peas and bread. The monster from Mr. Bhatt's classroom isn't having its lunch now. It's throwing pepper planes at Sam and Fred. हॅलो पॅरेंट्स, तुमची मुलं बुक हातात घेतात पण वाचताना अडखळतात का? प्रत्येक शब्दाची स्पेलिंग बघून अडकतात का? कन्फ्यूज होतात का? पण आता काळजी करू नका. मी आज तुमच्यासाठी अशी सुपर सिंपल फन ट्रिक घेऊन आली आहे. ती जर ट्रिक तुम्ही तुमच्या मुलांसोबत यूज केली तर तुमची मुलं सुद्धा अगदी तुम्ही आता सोहळीला वाचताना बघितलं, इंग्लिश रीडिंग करताना बघितलं तसं रीड करायला लागतील. अगदी इंग्लिश रीडिंग करताना कॉन्फिडंट होतील. आपण पालक जेव्हा मुलांना इंग्लिश रीडिंग करायचं शिकवत असतो तेव्हा आपण सगळेजण एक मोठी चूक करत असतो. ती म्हणजे डायरेक्ट मुलांना सेंटेन्स रीड करायला देत असतो, डायरेक्ट बुक देत असतो, चल आता रीड कर. तर तसं नसतं. मुलांना इंग्लिश रीडिंग शिकवणं सोपं आहे. फक्त वेळ आहे, फक्त गरज आहे ती पद्धत बदलण्याची. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीच मेथड यूज करणार आहोत. तीच मेथड मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्याच्याने मुलांना इंग्लिश रीडिंग शिकवणं खूप सोपं होणार आहे. आणि ती मेथड आहे साऊंड टू वर्ड ट्रिक. आता तुम्ही म्हणत असणार हे काय? तर आपण आता स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजेच तुमच्याकडून तुमच्या मुलांना इंग्लिश रीडिंग शिकवताना मिस्टेक होणार नाही. आपण जेव्हा मुलांना इंग्लिश रीडिंग शिकवत असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे याने स्पेलिंग पाठ केल्या ना, आता तो असं धडाधडा इंग्लिश रीडिंग करायला लागेल. पण तसं नसतं. जर मुलगा CAT कॅट असं पाठांतर करून पाठ करत असेल तर तो एक दोन शब्द रीड करेल, पण बाकीच्या शब्दांचं काय? तर त्यासाठी आपण यूज करत असतो साऊंड टू वर्ड मेथड. म्हणजेच आपण जेव्हा मुलांना अल्फाबेट्स लेटर शिकवत असतो तेव्हा आपण त्यांना शिकवत असतो ABCD. तर हे त्यांचे आहेत नाउन, म्हणजे त्यांचे नावं आहेत. पण हे जे लेटर्स एक ठराविक प्रकारचा साऊंड क्रिएट करत असतात. तो साऊंड शिकवणं मुलांना गरजेचं असतं. आणि तोच साऊंड जर मुलांना माहित असेल तर ते रीडिंग करणं इझिली शिकत असतात. म्हणजेच जसे की ABC आहे तर A हा ऍ किंवा अ साऊंड क्रिएट करत असतो, B हा ब साऊंड क्रिएट करत असतो, C हा क साऊंड क्रिएट करत असतो, D हा ड साऊंड क्रिएट करत असतो. तर या प्रकारे आपल्याला मुलांना साऊंड शिकवावे लागतील. यालाच आपण फोनिक साऊंड सुद्धा म्हणत असतो. तर पहिली स्टेप जी आहे ती म्हणजे मुलांना साऊंड शिकवणं. जर तुम्हाला माहिती नसतील पूर्ण A to Z चे साऊंड तर या आधी मी फोनिक साऊंड वरती 2-3 व्हिडिओज बनवलेले आहेत. ते जाऊन नक्की बघा. ते तुम्हाला आपल्या चॅनल वरती अवेलेबल आहेत. तर चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि ते व्हिडिओज नक्की बघा. आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच तुम्ही माझ्याशी सहमत असणार तर व्हिडिओ खाली कॉमेंट नक्की करा. त्याचप्रमाणे तुम्हाला काही इंग्लिश रीडिंग करताना शिकवताना काही प्रॉब्लेम येत असतील तर ते सुद्धा तुम्ही माझ्यासोबत कॉमेंटमध्ये शेअर करू शकता. चला तर मग बघूया आता नेक्स्ट स्टेप कडे. आता सेकंड स्टेप म्हणजे जेव्हा मुलांना साऊंड शिकवले गेले तेव्हा हे साऊंड दुसऱ्या स्टेप मध्ये हे साऊंड एकत्र करा. ते कसे करणार? जसे की आपण मुलांना शिकवतो CAT कॅट, तर ते मुलं कसं वाचणार? क कॅट. इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल कॅट, मॅट, डॉग. याप्रमाणे असे याला म्हणतात साऊंड एकत्र करणं. त्याला म्हणत असतात साऊंड्स ब्लेंडिंग. तर हे तुम्ही कसं करणार? हे तुम्ही गेम प्रमाणे पहिले जर तुम्हाला मुलांना साऊंड शिकवताना तुम्ही मुलांना गेम थ्रू पण शिकवू शकता. म्हणजे मुलं बोर होणार नाहीत, मुलांना इंग्लिश रीडिंग बोर वाटणार नाही. जसं की तुम्ही मुलांना सांगू शकतात चल मी लेटर्स म्हणतो, तू त्यांचे साऊंड सांग. जसे की A मग बाळ बोलेल ऍ, तुम्ही बोलणार B तर बाळ बोलेल ब, C क, D ड. याप्रमाणे म्हणजे ते गेम सारखं होईल आणि मुलांना मजा येते. मी याच प्रकारे सुवानीला स्टेप बाय स्टेप शिकवत आले आहे. आणि सुवानी आता एवढं छान इंग्लिश रीडिंग करायला लागली आहे की
9-10 च्या स्टँडर्ड प्रमाणे ती आता इंग्लिश रीड करते. कुठलाही वर्ड, कुठलाही सेंटेन्स, कुठलाही बुक हातात द्या ती पूर्णपणे रीड करू शकते. तर जेव्हा आपण मुलांना साऊंड इंट्रोड्यूस करून दिले, त्याच्यानंतर साऊंड एकत्र म्हणजे साऊंड ब्लेंडिंग आपण शिकवली, तर ती कशी शिकवणार? त्यासाठी तुम्ही मुलांना असे कलरफुल बुक्स आणून देऊ शकता. यामध्ये खूप सगळे इझी सेंटेन्सेस किंवा विथ पिक्चर्स असे वर्ड्स असतात. या प्रकारे पहिले मुलांना तुम्ही रीड करायला देऊ शकतात. जसे की आता इथं खूप छान पिक्चर्स आहेत, त्याचप्रमाणे त्यांचे वर्ड्स सुद्धा दिलेले आहेत, ते तुम्ही मुलांना दाखवा. डायरेक्ट स्टोरी बुक आणून दिली तर तेही मुलं मोठे वर्ड्स किंवा सेंटेन्स रीड करताना कन्फ्यूज होतात. म्हणून सुरुवातीला आधी जसे की रायमिंग वर्ड्स येत असतात, कॅट, मॅट, सॅट, याप्रमाणे पिक्चर्स आणि वर्ड्स दिलेले असतात, तर ते तुम्ही त्यांना रीड करायला लावू शकता. जसे की बॅग आहे, तर मुलं कसं रीड करणार? साऊंड माहिती असेल तर ब आ ग बॅग, क आ र कार, ट आ प टॉप, याप्रमाणे मुलं रीड करतील. मग हळूहळू ते 3 लेटर वर्ड्स कडे, 4 लेटर वर्ड्स कडे तुम्ही त्यांना वळवा आणि त्याच्यानंतर मग सेंटेन्स, छोटे सेंटेन्स आणि मग त्याच्यानंतर बुक, याप्रमाणे स्टेप बाय स्टेप जाल तर मुलं कॉन्फिडंटने हसत खेळत शिकतील. सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण मुलांना शिकवत असतो तर ते मुलांना बर्डन वाटायला नको, या पद्धतीने आपण शिकवलं पाहिजे. मुलांना मजा आली पाहिजे, मुलांनी इंटरेस्ट घेतला पाहिजे. अशा मेथड्स जर आपण वापरल्या तर मुलं हसत खेळत इझिली शिकत असतात. तर लक्षात घ्या पॅरेंट्स, आपण ज्या चुका करत असतो त्या चुका सुधारा. डायरेक्ट मुलांना स्पेलिंग पाठ करायला देऊ नका, डायरेक्ट बुक्स आणून देऊ नका की वाच हे सेंटेन्स, तुला एवढ्या शिकवलं गेलं, तू कसं काय वाचत नाही, हे न बोलता मुलांना व्यवस्थित स्टेप बाय स्टेप शिकवा. आणि सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे प्रॅक्टिस. डेली तुम्ही मुलांना 5 मिनिटं प्रॅक्टिस द्या आणि बघा 1 वीक नंतर तुम्ही मला कॉमेंट करून सांगा की मॅडम ही पद्धत, ही मेथड मी मुलांना यूज केली आणि त्याचा मला फरक जाणवतोय. ते नक्कीच तुम्हाला फरक दिसेल. सो आय होप तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल आणि ही नक्कीच तुम्ही तुमच्या मुलांसोबत यूज करणार आहात आणि मला ते माझ्यासोबत तुमचा अनुभव, तुमचा एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर करणार आहात. तो तुम्ही मला इन्स्टावरती शेअर करू शकता, फेसबुकवरती शेअर करू शकता किंवा व्हिडिओ खाली कॉमेंट करू शकता. जर तुम्ही मला अजून इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. इंस्टाग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. थँक्यू.